जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झालेत। भाजपाकडून उमेदवारी नाकारली गेल्यामुळे नाराज झालेल्या उन्मेष पाटलांनी आता मवियाकडून निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसल्याचं चित्र आहे। मात्र भाजपने नाकारलेल्या उमेदवाराला ठाकरेंची शिवसेना तिकीट देणार का याची उत्सुकता त्यामुळे चांगलीच वाढली आहे। राज्यात विरोधकांचा सत्ताधारी भाजपच्या दिशेने प्रवास सुरू असताना जळगावात मात्र उलट चित्र निर्माण झाले। कारण भाजपा खासदार उन्मेष पाटलांनी कमळाची साथ सोडत मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। उन्मेष पाटलांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेत चर्चाही केली। बुधवारी 3 एप्रिलला उन्मेष पाटील हाती शिवबंधन बांधणार यावर शिक्कामोर्तब झाले। उन्मेष पाटलांनी आधी ठाकरेंच्या शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांची भेट घेतली। त्यानंतर उन्मेष पाटील सामना कार्यालयात खासदार संजय राऊतांच्या भेटीला पोहोचले। त्यानंतर संजय राऊत, उन्मेष पाटील, संजय सावंत हे मातोश्री निवासस्थानी पोहोचले। उद्धव ठाकरेंची भेट घेत उन्मेष पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आणि राऊत साहेब आम्ही संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आहे। आमची राऊत साहेबांशी या सगळ्या सहकाऱ्यांशी कायम चर्चा होत असते। त्या निमित्ताने आज मी संवाद साधायला आलेलो आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका। राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे। आजकाल ती जपली जात नाही, ती जपण्याचा हा प्रयत्न आहे। आपल्याकडे प्रवेश करणारे त्यांना तिकीट मिळते अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत। काय उद्यापर्यंत कळेल। त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली। उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल। भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलंय। पाटील यांच्याऐवजी भाजपाने जळगावातून स्मिता वाघ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं। त्यामुळे नाराज उन्मेष पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरण्याचा निर्णय घेतलाय। मात्र पाटील यांना जळगावातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार की नाही याबाबत अद्यापही साशंकता आहे। जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते डॉक्टर हर्षल माने, माजी नगराध्यक्ष कुलभूषण पाटील, नुकत्याच भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत आलेल्या ललिता पाटील आणि भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांची नावं चर्चेत आहेत। मला वाटतं त्यांना आता दुसऱ्यांनी टाकलेलंच उचलावं लागणार आहे। त्याच्यामुळे स्वतःकडे उमेदवार नाहीत। जे चांगले उमेदवार होते ते सर्व एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले आणि आपण उद्धव ठाकरेंच्या उभाटा सेनेवर जर नजर टाकलीत उमेदवारांच्या तर सगळे उमेदवार आयात करून त्या ठिकाणी लढवण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे नजर ठेवून आहेत। दुसरा पक्ष कोण उमेदवारी देत नाही, कोण नाराज आहे, कधी असंतुष्ट आहे, असं करून फिल इन द ब्लँक्स भरण्याचा त्यांचा प्रयत्न है। बाला साहब का वो हिंदुत्ववादी राष्ट्रवादी चेहरे वाला कार्यकर्ता चाहिए। वो उद्धव जी के साथ में सुरक्षित नहीं है। आपके माध्यम से आह्वान कर रहा हूँ कि वो आइडियोलॉजी आपको बीजेपी में मिलेगी। आप देखना चुनाव आते आते नेता उधर रह जाएंगे और कार्यकर्ता बीजेपी में आ जाएगा। कितने आए हैं और कितने आ रहे हैं, बीजेपी ने भी पूरी तरह दरवाज़ा नहीं खोला है। अगर दरवाज़ा हमारा खुल गया तो अंदर बैठने की जगह नहीं मिलेगी। भाजपा खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेतील प्रवेश निश्चित झालाय। त्याच पार्श्वभूमीवर जळगावातील उन्मेष पाटलांच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचं चिन्ह आणि बॅनरही हटवण्यात आले। त्यामुळे आता स्मिता वाघ आणि उन्मेष पाटील यांच्यातील वैर पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे। 2019 मध्ये तत्कालीन खासदार एस.टी. पाटलांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली। अंतर्गत वादातून 2019 मध्ये ऐनवेळी स्मिता वाघ यांची उमेदवारी बदलली आणि 40 गावचे आमदार उन्मेष पाटलांना तिकीट देण्यात आलं। 2019च्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटलांचा 4,11,000 मतांनी विजय झाला। आता खासदार उन्मेष पाटलांचं तिकीट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे। 2019ला ज्यावेळेला माझं तिकीट कापलं गेलं होतं त्यावेळेला उन्मेष दादांना भारतीय जनता पार्टीकडून तिकीट दिलं गेलं होतं। त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे ही बहीण खंबीरपणे उभी होती आणि त्यावेळेला त्यांना प्रचंड मताधिक्याने आम्ही सगळ्यांनी मिळून नेत्यांनी मिळून सगळ्यांनी निवडून दिलं होतं। आणि मला पूर्णपणे आजही विश्वास आहे
की दादा असं काही पाऊल उचलणार नाही. आज त्यांची बहीण उभी आहे, या बहिणीच्या पाठीमागं हा माझा भाऊ खंबीरपणे उभा आहे. मला असं वाटतं की ते असं करणार नाहीत, कारण की पक्षाने त्यांना आमदार केलं, खासदार केलं, अगदी कमी वेळेत त्यांना पक्षाने खूप मोठ्या जबाबदाऱ्याही दिल्यात आणि ते जर ते निर्णय घेतील तर कदाचित हा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो आणि मला विश्वास आहे की ते प्रवाह ओळखणारे एक राजकारणी म्हणून ते आहेत. ते प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन त्यांचं नुकसान करणार नाहीत असं मला वाटतं. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघावर 2004 पासून भाजपाचं एक हाती वर्चस्व राहिलंय. मात्र उन्मेष पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास भाजपची राजकीय गणितं बदलू शकतात. त्यामुळे स्मिता वाघ यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसणार एवढं नक्की. चेतन सावंतसह सचिन गोसावी, जळगाव.